मुंबईमधला सर्वाधिक मतदार असलेला वॉर्ड म्हणजे वॉर्ड क्रमांक 194। इथे प्रभादेवी, एल्फिस्टन आणि वरळी अशा मतदारसंघाचा किंबहुना मराठी बहुल भागाचा समावेश होतो। इथे खूप टफ फाईट पाहायला मिळते सगळ्याच पक्षांमध्ये। इथलं वातावरण काय आहे, इथले फॅक्टर्स महत्त्वाचे कोणते आहेत, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। महापालिका निवडणुकीत सगळ्यात जास्त चुरशीची लढत असणारा वॉर्ड कोणता, तर त्याचं उत्तर आहे वॉर्ड 194। जो वॉर्ड बनलाय प्रभादेवी, एल्फिन्स्टन आणि वरळी यांसारख्या मराठी माणसाच्या परिसराने मिळून। त्यामुळे मराठी मतांचा बालेकिल्ला असणाऱ्या या वॉर्डमध्ये शिवसेना, मनसे, त्यासोबतच भाजप आणि अपक्ष उमेदवार महेश सावंत या चौघांमध्ये चौरंगी लढत आहे। त्यामुळे मराठी मतांच्या या बालेकिल्ल्यावर नेमकी कोण बाजी मारतंय हे महत्त्वाचं आहे। वाटतं की इकडचे जे आहेत मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे की जो माणूस काम करतोय आणि ज्या माणसाने 5 वर्षात असून 10 वर्ष ज्या माणसांनी कामं केलेली आहेत आणि विभागामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली आहे त्या माणसालाच मतदान होईल। गेल्या 5 वर्षात इथे लोकांची कामं नाही झालेली आहेत। सीमा शिवलकर या नॉट रिचेबल त्या, म्हणजे कुठलाही कोणालाही भेटल्या नाहीत, काही नाही। त्याच्यामुळे लोकांमध्ये मनसेबद्दल नाराजी आहे आणि कुठेतरी मनसे हे शिवसेनेची मतं फोडतात हे लोकांना आता समजलेलं आहे। बघा, मराठी माणूस होतो की इतर धर्मीय जो काम करतो ना त्याला मतं देतातच। आज बघा, तुम्ही विभागामध्ये जावा, कुठेही चौकशी करा, मी कधी रात्र नाही बघितली, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, माझ्या घरी जो येतो त्याच्यासाठी मी कधी धावत जातो। शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर आमदार पुत्राला उमेदवारी दिली म्हणून शिवसेनेतलेच महेश सावंत यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरत दंड थोपटलेत। तर मनसेचा युतीचा प्रस्ताव शिवसेनेनं नाकारल्यानं नगरसेवक संतोष धुरी हे सुद्धा इथल्याच मैदानात उतरलेले आहेत। एकीकडे या तिघांची तिरंगी लढत आहे, त्या लढतीत भाजप ही काहीशी खिळखिळी वाटत असली तरी सुद्धा अपक्ष उमेदवार आणि भाजप हे मतविभाजनात मोठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि म्हणूनच इथे निवडून येणाऱ्या नगरसेवकासाठी इथलं प्रत्येक मत अन मत हे लाख मोलाचं आहे। कुठच्या तरी नाकावरती उभं राहून फक्त मी शिवसेनेत आहे म्हणून अपक्ष फॉर्म भरून मी निष्ठावंत असं होत नाही। त्यांनी 2012ला काँग्रेसमधनं लढवलेली सीट होती, त्यावेळेला एवढं जर कोण निष्ठावंत असेल तर त्यावेळेला काँग्रेसमधनं का लढवली तुम्ही सीट? आताचे विद्यमान शिवसेनेचे उमेदवार आहे त्यांचे वडील किंवा ते कुठल्या पक्षात होते त्याची जरा हिस्ट्री लोकांसमोर दाखवा, मग मी माझं उत्तर देतो निष्ठावंत आहे की नाही ते। या ठिकाणी मराठी मतांची संख्या जास्त आहेच, साधारणतः 60 ते 70% ही मराठी आहेत आणि त्या खालोखाल नंबर लागतो तो तेलुगू मतांचा। मात्र असं असलं तरी सुद्धा केवळ मराठीचं राजकारण करणारा पक्ष इथे आता मतदारांना नको आहे, कारण त्यासोबतच इतर नागरी सुविधा म्हणजेच पाणी, रस्ते, खड्डे, फुटपाथ, अतिक्रमणं आणि त्यासोबतच महत्त्वाचा असणारा मोकळ्या जागांचा आणि मैदानांचा प्रश्न सुटावा हीच इथल्या मतदारांची अपेक्षा आहे। मुलांना ते खेळासाठी मैदान हवंच आणि ते मिळालंच पाहिजे। फक्त बिल्डरच्या घशात आणि घशात घालण्याचा आपण अजिबात जो कुटील डाव करतात हे सत्ताधारी, तो आम्ही हाणून काढू। घराणेशाही, पक्षांतर्गत गटबाजी, मतं फोडण्यासाठी होणारी खेळी, पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि मराठीचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर यंदाची ही 194 वॉर्डची निवडणूक लढवली जाणार आहे। अर्थातच या ठिकाणी सगळ्याच पक्षांची, सगळ्याच उमेदवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहेच। मात्र एल्फिन्स्टन, वरळी, प्रभादेवी हे मराठी मतांचे बालेकिल्ले समजले जात असले तरी सुद्धा मुंबईसाठी हे भाग म्हणजे महत्त्वाची ओळख आहे आणि या बालेकिल्ल्यांवर आता कोणाचा झेंडा फडकतोय हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरतंय। कॅमेरामन नारायण सह मनश्री पाठक, एबीपी माझा।
मुंबई.